परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून तो पाण्याची भीषण टंचाई होती, ज्याला लोक या टंचाईला किंवा टंचाई म्हणण्यापेक्षा त्यांना पाणीच नव्हतं, या पद्धतीने कसे राहिले असतील याच्यासाठी पहिले म्हणजे मला खंत आहे की या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिक्षेत्रात अजूनही अशी परिस्थिती आहे. पण या परिस्थितीला ज्या काही गोष्टी जबाबदार आहेत त्याच्या मुळाशी जाऊन आमचे नेते भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांनी त्याच्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आणि त्याच्याचबरोबर प्रियाताई जोशी असतील, प्रकाश भोईर असतील, सरोजताई भोईर असतील, या सगळ्यांनी त्याच्यात प्रयत्न करून जे मार्ग काढला त्याच्यातनं यश घेऊन आज प्रत्येक घरामध्ये पाणी गेलं. त्या घरातल्यांचा आनंद हा जर आपण बघत असाल तर तो आनंद व्यक्त करण्यापेक्षा मोठा आहे. म्हणजे घरामध्ये पाणी येणं, पाणी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ना. बाकी काय मिळालं नाही तरी चालेल, पाणी हे जीवनावश्यक गोष्ट आहे. आणि हे सगळं करताना ज्या दानशूर व्यक्तींनी संदीप म्हात्रे आणि रोहिदास मडवी या दोन इकडच्या स्थानिक जे भूमिपुत्र आहेत त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करीन, त्यांचा आभार व्यक्त करीन की त्यांनी जरी मदत केली नसती तर या सगळ्या सुविधा इथपर्यंत आल्या नसत्या. आणि म्हणून समाजामध्ये सगळ्यांनी जर एकत्र हातात हात घालून काम केलं तर अशा पद्धतीचं यश मिळू शकतं. शेवटी आपण करतो ते समाजासाठीच करतो आणि म्हणून आज या ज्या सोयी तयार झाल्या, आता पुढच्या काळात तिथे लाईटचे पोलही आलेत, बंच केबल आलेत, जिथे या अशा गैरसोयी आहेत तिथे पुढच्या काळामध्ये लोकांना खूप नाही पण जीवनावश्यक जे जे आहे ते मिळण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कटिबद्ध आहे, हे याच्यातनं व्यक्त होतंय आणि म्हणून या सगळ्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा. की तुम्ही उपमहापौर आहात, पालिका प्रशासन म्हणतात त्याच्यातली मी व्यवस्थित माहिती घेईन आणि ती माहिती घेऊन ज्या गोष्टी त्याच्यामध्ये करायला पाहिजेत त्या पुढच्या काळामध्ये निश्चितपणाने करीन, जेणेकरून असे प्रसंग उद्भवणार नाही. खऱ्या अर्थाने म्हणजे हा आमचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय आमदार रवींद्र चव्हाणांनी ज्या पद्धतीने या गोष्टीकडे लक्ष दिलं, आमचे बंधू रमा म्हात्रे असो किंवा माझे भाऊ आपला रोहिदास मडवी असो, त्यांच्या कुटुंबियांनी हाही उदारता दाखवली जागा देण्याची, त्या अनुषंगाने या गोष्टी आम्हाला करायला मिळाल्या. आज बंच केबल आली आहे, या ठिकाणी पाण्याच्या लाईनी त्यांच्या साधारण साईनगरपर्यंत पोहोचवल्या. तर वर्षानुवर्ष गटारातून पाणी, अक्षरशः गटारातून तो पाणी खिचून घेत होते आणि आज MMRDच्या माध्यमातून डायरेक्ट त्या लाईनी कमी करायला, जर रविदादांनी आज या निधी उपलब्ध करून दिला नसता तर आजची परिस्थिती काय असते हे खरं म्हणजे जर विचार केला तर एकदम भयानक असते. कारण महानगरपालिका व शासकीय यंत्रणा पाणी पुरवठा बंद करते आणि दुसरी सोयी नसताना, तर खऱ्या अर्थाने ह्या गोष्टी करताना या परिसराच्या नागरिकांचे खऱ्या अर्थाने मला आभार मानायचे आहे. कारण मी एकदाच येऊन यांना करून सांगितलं की तुमच्या सहकार्याशिवाय या गोष्टी होऊ नये आणि सत्य परिस्थिती आहे. त्यांनी जर आज ही सहकार्य सगळ्यांनी केलं नसतं तर खऱ्या अर्थाने आज जवळजवळ 1000 कुटुंबांच्या वरती लोक टँकरनी पाणी पितात. जवळजवळ 164 टँकर आज गेले 3 आठवड्यामध्ये पुरवले गेलेले आहेत. त्या टँकरच्या पाण्याने ज्या ज्या ठिकाणी ते साठा करत होते आणि आपल्या चाळीपर्यंत नेत होते, खऱ्या अर्थ म्हणजे ती तारेवरची कसरत होती. म्हणजे इकडचा खराच साखरमानी वर्ग जो काम करतो, दिवसभर सकाळी जातो आणि संध्याकाळी येतो आणि संध्याकाळी आल्यानंतर हातात पाणी घेतो, तर माझा अंदाज आहे की भविष्यामध्ये यांना इथे हातात पाणी घ्यायला मिळू नये आणि जोपर्यंत यांना पाणी व्यवस्थित होत नाही तोपर्यंत सातत्याने भारतीय जनता पार्टी आणि सर्व कार्यकर्ते, आमची टीम अखंड त्यांच्या पाठीशी उभी राहील या ठिकाणी ग्वाही देतो. आणि भविष्यातही त्या लोकांसाठी कुठलीही गरज लागली तरी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी डोंबिवली पश्चिम मंडळ, आमच्या प्रियाताई जोशी असो किंवा आमचे जयप्रकाश सावंत असो किंवा सर्व पदाधिकारी, आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभं राहू. अतिशय समाधानी आहोत की आता 15 वर्ष आम्ही एवढं म्हणजे स्ट्रगल इथे करतोय की सकाळी दिवसभर माणसं कामावर, संध्याकाळी झालं की त्यांना सांगायचं पाणी, म्हणजे त्यांचं नीट कामावर पण लक्ष नाही, नीट झोपा नाही, मुलं पण शाळेच्या म्हणजे टायमिंग मध्ये पण पाण्याचा पण हे असायचं ना, कुठून भेटतंय काय, कुठच्या चाळीतून येतंय काय, कुठे एक अंडा भेटतोय का, अशा परिस्थितीत आम्ही हे करत होतो. पण प्रकाश दादांनी आम्हाला एवढं सहकार्य करून आम्ही तिथपर्यंत होती लाईन तेवढी पुढेपर्यंत आणायला आम्हाला प्रकाश दादांनी आजपर्यंत खूप मदत केली. त्याशिवाय आता 1 महिना होऊन गेला, त्यांनी आम्हाला तरी 160च्या वरती टँकर होऊन गेले. त्यांनी 160 एवढ्या त्याच्यापेक्षा पण जास्त पाणी पुरवठा आम्हाला केलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्यांचे खूप आभारी आहोत की असं कोणीही केलं नसतं. तरी ज्या दिवशीपासून लाईन कट झाली तेव्हापासून आजपर्यंत टँकरने पाणी पुरवठा त्यांनी ठेवलेला आहे
आणि ही जी आमच्यासाठी काय आता सोय केलेली आहे ना नवीन पाणी लाईनची, भविष्यात त्यांनी ती लाईन व्यवस्थित पुढेपर्यंत जाऊन किंवा त्याला व्यवस्थित पाणी पुरवठा होईल ना, एवढी त्यांना मी सांगेन की त्याची पण ते काळजी घेतीलच. असं मी म्हणत नाहीये की ते काय करणार नाही, ते करणार. तरी सुद्धा काही आम्हाला प्रॉब्लेम असेल ना तर ते नक्कीच मदत करतील एवढी आम्हाला खात्री आहे. आपलं नाव? समिता कोरगावकर. आज खरोखर आम्हाला एवढा आनंद होतोय की तुम्हाला मी शब्दात व्यक्त नाही करू शकत. कारण आज या परिसरात एवढ्या सुविधा नव्हत्या, पण आज आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तसेच आपले लाडके माजी नगरसेवक प्रकाशदादा भोईर साहेब, तसेच सरोजताई भोईर साहेब, तसेच आपले प्रकाशदादा म्हात्रे साहेब आणि रमादादा म्हात्रे साहेब यांच्या सहकार्याने आम्हाला जी आज सुखसुविधा मिळाल्या आहेत त्याबद्दल मी स्वतः हरिगुरव तसेच आपल्या परिसरातील सर्व कार्यकर्ते किंवा सभासद नागरिक यांच्यातर्फे मी खरोखर त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि अशीच सुखसुविधा ज्या काय असतील त्या त्यांनी आमच्या पाठपुराव्याने पुरा कराव्यात अशी मी त्यांना आपल्या नगर परिसरातर्फे त्यांना मी विनंती करतो. आणखी काय समस्या आहेत इथल्या? इकडे अजून तसं बघितलं तर ड्रेनेजची लाईन मोठ्या प्रमाणात आहे, ती सुद्धा आम्ही दादांच्या कानावर घातली आहे. तर दादांनी आम्हाला शब्द दिलाय की यापुढे आम्ही तुमच्या समस्या सोडवण्यासाठी तत्पर राहू. आणि आमचा त्यांच्यावर एवढा विश्वास आहे की आम्ही आज त्यांच्यामुळे इथे आहोत आणि त्याची जाणीव दादांनी सुद्धा ठेवली आणि आम्ही सुद्धा त्यांना विसरू शकत नाही. कारण ज्या सुखसुविधा इथपर्यंत आम्हाला पोहोचल्या आहेत याचा आम्ही विश्वास नाही. आम्ही इथे 15 वर्ष राहतो. 15 वर्षापूर्वी ते आम्हाला यायला पायवाट सुद्धा नव्हती. आम्ही कसे यायचो ते आम्हालाच माहित आहे आणि ते दादांना सुद्धा माहित आहे. पण दादांचा जो एवढा सपोर्ट आहे त्याबद्दल खरोखर त्यांचे शब्दात आम्ही हे करू शकत नाही, आभार मानू शकत नाही. कारण ज्यांनी आमच्यासाठी एवढं केलंय ते फक्त आम्हालाच माहित आहे. ओके.